कशाला? अहो माझी खात्री होती तू नक्की येणार म्हणून. मी आता मगाशी सगळ्यांना सांगत होतो, राजसी म्हणजे शब्दाचे एकदम पक्के. काय ग, काय झालं? तुझा चेहरा का असा झालाय? एकदम असं भित्री बागूबाई सारखा. कॉन्फिडन्स हल्ला? ते बघ, चल तिकडे अर्पिता मॅडम उभ्या आहेत. चला चल. ये. चला चला, इथे नाही, आतमध्ये चला. या या अर्पिता मॅडम, या तुम्ही पण या. या या या. काय ग, तुझं प्रॉमिस विसरली का तू? एक मिनिट, एक मिनिट थांब सर. आई बाबा जरा बाहेर या. दीदी तू पण ये ग. मावशी या या, इकडे इकडे. काका तुम्ही पण या. इंदूजी, इंगे वा. जिग्नेश, कशाला हे सगळं? या या या, इकडे 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 सगळे इकडे. समीर, सांगतो ना. तर या आपल्या चाळीच्या मालकीणबाई, आपल्या चाळीच्या सर्वे सर्वा राजसी भडकमकर, तर आज या ठिकाणी त्या एक विशेष काम करण्यासाठी आल्यात. काल त्यांनी अर्पिता मॅडमला चॅलेंज दिलं होतं. त्याचं काय झालं, समर्पिता किचनला परदेशी पदार्थांची खूप मोठी ऑर्डर आली आणि अर्पिता मॅडम ती ऑर्डर पूर्णच करू शकणार नाही, किंबहुना ती ऑर्डरच डिलिव्हर होणार नाही अशी खात्री राजसी मॅडमला वाटली. आणि जर का अर्पिता मॅडमनी ती ऑर्डर पूर्ण केली तर राजसी मॅडम अख्ख्या चाळीसमोर अर्पिता मॅडमची माफी मागणार होते, असं वचन त्यांनी दिलं होतं. ती ऑर्डरही पूर्ण झाली आणि आता त्या ऑर्डरची डिलिव्हरी पण गेली. त्यामुळे आता राजसी मॅडम अर्पिता मॅडमची माफी मागून आपले शब्द मागे घेणार. तुझ्या या गोंडस बायकोने दिलेली ऑर्डर कंप्लीट करून दाखवावी. सगळ्या चाळीसमोर मी माझे शब्द मागे घेईन. आणि कदाचित इथून पुढे ते असं काही बोलणार नाहीत असं वचनही ते आपल्याला देऊ शकतात. म्हणजे काय माहिती, बघूया. समीर, अरे काय उगाच. अरे काल ती बोलता बोलता बोलून गेली म्हणून एवढं काय लगेच मनावर घ्यायचं का? काय उगाच, काय विशेष नाहीये जिग्नेश भाई, इतना कुछ खास नहीं है. जाओ जाओ अन्ना, इंगे. काल राजसी मॅडम अर्पिता मॅडमचा अपमान करत होत्या तेव्हा तू काही बोललीस का? नाही की नाही? मग आता तू प्लीज काय बोलू नकोस प्लीज. राजसी मॅडम, आता आणखी वेळ नका लावू. तुमचा मोठेपणा बघण्यासाठी अख्खी चाळ आतुरतेने वाट पाहते. चला. राजसी, मेरे को थोड़ा पनवेल जाना है, थोड़ा जल्दी बोला ना. हा, उशीर होतोय सगळ्यांना. तू जबाबदारीने ही गोष्ट पार पाडलीस. मला एक्सपेक्टेड नव्हतं तू हे करशील. ते तू करून दाखवलंस आणि म्हणून मी सगळ्या चाळीसमोर मी माझे शब्द मागे घेते. आणि तू हर्ट वगैरे झाली असशील तर आय एम सॉरी. हे असं आहे, चांगला कुक नसेल ना तर हे असं नुकसान होतं. म्हणजे गरम गरम तेलामध्ये असा पटकन पदार्थ टाकला आणि पटकन बाहेर काढला की तू फक्त वरून करपतो पण आतून कच्चा राहतो. हे माफी सुद्धा अशी उपकार केल्यासारखी मागितली ना ती वरवरची राहते, समोरच्या माणसापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी हात जोडावे लागतात, मान थोडी खाली घालावी लागते आणि नम्र स्वरामध्ये माफी मागावी लागते. अहो जाऊ द्या ना.
मी माझे शब्द मागे घेते. चूक झाली माझी. आय एम सॉरी. ते हात. आय एम सॉरी, मला माफ कर. आय एम सॉरी, मला माफ कर. आय एम सॉरी, मला माफ कर. बस ठीक आहे, झालं समाधान. आता कसं आवाजात थोडा अर्जव कमी होता, पण ठीक आहे, यावेळेला चालून जाईल. काय हो अर्पिता मॅडम, चालेल ना? खरं तर तुम्ही जे गुन्हे केलेत ना ते एका माफीने माफ करण्याजोगे नाही आहेत. पण मी आशा करेन की ही माफी तुम्हाला बरंच काही शिकवून जाईल आणि तुम्ही शहाण्या व्हाल. टाळ्यात काय वाजवत आहे? आज जे काही झालं ते खूप चुकीच्या पद्धतीने झालं. राजसी आता डिवचली गेली आहे. तिच्या डोक्यात काय सुरू आहे याचा अंदाज लागला पाहिजे. हे घर हातचं जायला नको म्हणजे मिळवलं. दिदे, समीर अजून बाहेर काय करतोय? साडीतले लोक त्यांच्या कौतुकाची तोरणं बांधत असतील ना.